महाराष्ट्राचं अभिनंदन करावं, भारतीय जनतेचं अभिनंदन करावं, महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन करावं असा हा दिवस आहे. आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्त या सभागृहात चर्चा होते. किंबहुना या सभागृहाची निर्मिती ही संविधानाच्या माध्यमातून झाली आहे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्यासारख्या मागास वर्गातली पोरं या सभागृहात महाराष्ट्राच्या समस्या, देशातल्या समस्या मांडण्यासाठी येतात ही केवळ संविधानाची कृपा आहे म्हणून. नाहीतर ह्या देशातली जाती व्यवस्थेने आम्हाला कधी पुढेच येऊ दिलं नसतं. या देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली, पण या देशाला खऱ्या अर्थाने जोखाडातून बाहेर काढलं ते संविधानाने. आणि म्हणून संविधान हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर तुमचा माझ्या या देशाचा तो आत्मा आहे. हा प्रवास सोपा होता का? संविधान आणणं सोपं होतं का? हा सगळा विचार केला तर मग या देशातल्या परंपरा, या देशातील जात व्यवस्था, या देशातील धर्मसत्ता, या देशातील पितृसत्ताक व्यवस्था, या सगळ्याचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की एवढं सोपं नव्हतं. या सर्व देशाचा म्हणजे जातीचा विचार केला तर अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पोटजाती, एवढी विविधता असलेला देश हा एकत्र ठेवला गेलाय तोच मुळे संविधानाने. स्त्रियांना अधिकार मिळाले ते देखील संविधानाने. नाही तर स्त्रियांना भारतीय समाजामध्ये मोजण्याची पद्धतच नव्हती. तर बाबासाहेबांची मेहरबानी आहे. जे बाबासाहेब त्यांनी जेवढ्या डिग्र्या घेतल्या, ते जे जे कॉलेजमध्ये गेले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटी, तिथे तिथे शिकले. आणि ते जर तिथेच राहिले असते तर आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जाऊ शकला असता. पण माझ्या समाजाला जर मी परत गेलो नाही तर देशात कधीच न्याय मिळणार नाही. मला परत जावं लागेल आणि माझ्या समाज बांधवांसाठी लढावं लागेल म्हणून तो माणूस परत आला. आणि आल्यानंतर त्यांनी जे काही घडवलं ते हा देश कधीच विसरू शकत नाही. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प आपण करतो. आपल्या लोकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देणे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य जपणे, दर्जाची संधीची समानता बहाल करणे, तसेच राष्ट्राची एकता व एकात्मता जपणारी बंधुता प्रवर्धित करणे हेच आपल्या संविधानाचं मूल्य आहे. हे ऐकायला पण बरं वाटतं. म्हणून संविधान हे पुस्तक किंवा कागदी दस्तऐवज कधीच मानत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की तो आपल्या राष्ट्राचा आत्मा आहे. आत्मा. संविधानाशिवाय भारत याचा विचारच आपण करू शकत नाही. 75 वर्ष झाली तर फक्त. विषमता बघितलेली माणसं आजही भारतात आहेत ना. आणि कोण म्हणतं जात व्यवस्था संपली? जाता जात नाही त्याला जात म्हणतात. गम की हर रात में चराग हुआ, दिल जला तो नया सुराग हुआ, हर तबाही में एक राह मिली, हर छलकती आंख में आग हुआ, दर्द बनकर जो साथ चलता रहा वही आकर मेरा दवा हुआ. म्हणजे खरं जे दुःख होतं त्या दुःखातनच आजची पहाट दिसते आम्हाला. संविधानाचा इतिहास खरा पहिलं संविधानाचं जर कोणी ठेवलं असेल हा संविधान तर 1928 साली मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरूंनी ठेवलं. काँग्रेसने संविधानाचा विचार पुढे आणला आणि मोतीलाल नेहरू कमिटी बनली. आणि मोतीलाल कमिटी नेहरू कमिटीमध्ये अध्यक्ष मोतीलाल नेहरू, सेक्रेटरी जवाहरलाल नेहरू झाले आणि पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट बनला. दोघही नावाजलेले ऍडव्होकेट होते. मोतीलाल नेहरूंची तर प्रॅक्टिस म्हणजे मोतीलाल नेहरू हे त्या काळचे सर्वात मोठे वकील होते.
1930 साली लाहोरच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी देशाला आव्हान केलं आणि पॉलिटिकल इंडिपेंडन्सचा पहिल्यांदा नारा 1930 साली दिला आणि 1928 साली आपण कॉन्स्टिट्यूशनची भाषा बोलायला लागलो. कोणाला आवडो न आवडो, संविधान हा काँग्रेसी विचारधारेची देण. आपण सगळ्या इतिहासात जा, या देशाच्या स्वातंत्र्य इतिहासात जा, काँग्रेस हा पक्ष नव्हता, काँग्रेस ही लोक चळवळ होती. 1985 ते 1947च्या प्रवासामध्ये किती पक्ष होते आणि किती पक्ष नव्हते त्याच्यावर चर्चा करायचीच वेळ आली. तर या देशामध्ये फक्त एकच पक्ष होता, त्याचं नाव होतं काँग्रेस. आणि तो विचार या देशाने स्वीकारला. काँग्रेस ही मोठ्या मनाची माणसं होती. काँग्रेसी विचार म्हणजेच मोठं मन. काँग्रेसी विचार म्हणजेच मोठं मन. त्यामुळे कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावानुसार 16 मार्च 1946 साली संविधान सभेची स्थापना झाली. सभासद निवडून आले. तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात आपण संविधान पूर्ण केले. 11 बैठका झाल्या. अध्यक्ष महोदय, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये आलेले सदस्य यांची संख्या आणि त्याच्या नंबर्सचा विचार केला तर 1/5 मेजॉरिटी काँग्रेसला होती. किती? 1/5. पण काँग्रेसने कधी सत्तेचा अतिरेक केला नाही. किंबहुना हे लिबरल कॉन्स्टिट्यूशन देण्याचं काम जर या देशात कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. ही काँग्रेसची वाहवा करायला इथे उभा नाही आहे. पण जे या देशाला काँग्रेसने दिलं ते नाकारून चालूच शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये मतभेद होते नव्हते हा एक वादाचा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान म्हणजे लोक असं म्हणतात कधी कधी की काय त्यांनी एकट्याने थोडी संविधान लिहिलं, की पुढे येईन त्याच्यावर. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा आपण नाव घेतो आणि जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही एवढे मोठे संविधान कसे लिहिलेत, तेव्हा त्यांचं लेखी उत्तर आहे की माझ्या पुढे छत्रपती शिवरायांची स्वराज्याची संकल्पना होता आणि त्याच्यातच हे संविधान निर्माण झालं. या संविधानामध्ये दिसतं काय आपल्याला? महात्मा फुलेंनी सांगितलेली समता, छत्रपती शाहूंचे सामाजिक न्याय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णन केलेली स्वातंत्र्यता, बंधुत्व, हे सगळं आपल्या संविधानामध्ये दिसतं. आपल्यामध्ये असे खूप चर्चा असतात की गांधींचं पटत नव्हतं, नेहरूंचं पटत नव्हतं. गांधी आणि नेहरूंचं पटत नसतं आणि गांधींच्या आणि नेहरूंच्या मनात नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होऊ शकले असते का? पण त्या दोघांच्या मनात होतं. दोघांनी आपापसात चर्चा केली. हे डॉक्युमेंटेड आहे की ज्या माणसाने शोषण बघितलंय, तो स्वतः शोषित आहे, तोच माणूस या देशाला न्याय देऊ शकेल. आणि म्हणून ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद त्यांना द्या हा पहिल्यांदा ठराव आला आणि संविधान सभेने ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक करावंच लागेल. हे जगातलं एकमेव हस्तलिखित संविधान आहे ज्याच्यामध्ये सगळी धर्म पुस्तकं वाचली गेलेली आहेत. सर्व धर्म, सर्व जाती, सर्व लिंग यांना न्याय देणारी एक पुस्तिका जी त्यांनी लिहिली, जो या देशाचा आत्मा आहे, त्याच्यामध्ये सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पहिल्यांदा 1946 साली
बाबासाहेब हे बंगालमधून निवडून आले. योगेंद्रनाथ मंडल नावाच्या एका सदस्याने राजीनामा दिला आणि बाबासाहेबांना त्याच्या जागेवर बांगलादेशमधून निवडून आणलं. आणि 1947च्या फाळणीनंतर बाबासाहेबांना जागाच नव्हती. अडचण झाली. कोण म्हणतो काँग्रेसने त्यांचा पराभव केला, असं केलं तसं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये आणलंच पाहिजे हा निरोप नेहरूंनी आणि गांधींनी पाठवला. मुंबईमध्ये जयकर, भुलाबाई देसाई या सगळ्यांची बैठक झाली आणि मुंबईतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर पाठवलं. हा इतिहास कसा तुम्हाला पुसता येईल? म्हणून जेव्हा मी आग्रहाने म्हणतो की संविधानाचा विचार हा पुढे आणला तो काँग्रेसी विचार होता, काँग्रेसचा लिबरल विचार होता, तेव्हा मला यत्किंचितही वाईट वाटत नाही, खंत वाटत नाही. कारण का जसं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काँग्रेसचं योगदान नाकारता येत नाही, तसं संविधानाच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचं योगदान नाकारता येणार नाही. अध्यक्ष महोदय, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की राऊंड टेबल कॉन्फरन्स इथपासनाचा इतिहास विचारात घेतला की लगेच लोक सांगतात गांधींचं आणि आंबेडकरांचं काही पटत नव्हतं. पण गांधींनीच सुचवलं की ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष एका दलित सुशित माणसाला द्या, म्हणजे हा इथला जो समाज घटक आहे, कारण का धर्मसत्तेने या देशाचे 12 वाजवलेले. हा देश विसरूच शकत नाही की मनुस्मृती नावाच्या एका पुस्तकाने या देशाचं वाटोळं करून टाकलं होतं. चातुर्वर्ण मिनिटा मिनिटाला हा देश खात होता, कुरतडत होता. त्या धर्मसत्तेला हात घालण्याचा हिंमतही कोणी दाखवत नव्हतं. त्या धर्मसत्तेला हात घालण्याचं काम महाडला मनुस्मृती जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. माणसाला पाणी पिऊ देत नव्हते या देशामध्ये. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळत नव्हता. आपण कसल्या गप्पा मारतोय? आजही या देशामधली परिस्थिती बदलली आहे, पण ती इतकीही बदललेली नाही की आपण जात विसरू शकू. त्यामुळे या सगळ्याचा विचार केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आणि संविधान हे नातं आपल्याला तोडताच येणार नाही. मी जे मगाशी म्हटलं, मगाशी चर्चेच्या वेळेस आणि खूप वेळा हा ऑन रेकॉर्ड मला आणायचा आहे की मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपालस्वामी अय्यंगार, के मुंशी, मोहम्मद सादुल्ला, BL मित्तर, DP खेतान, AK अय्यर असे सदस्य होते. आणि शेवटी ह्याच्यातनं फक्त एकच सदस्य काम करत राहिले, बाकीचे सगळे निघून गेले. आणि हे मी म्हणत नाहीये. लेखन समितीचे ज्येष्ठ सदस्य TT कृष्णमाचारी यांनी जे 5 नोव्हेंबर घटना समितीत भाषण केलं ते TT कृष्णमाचारी म्हणतात, सभागृहाला कदाचित माहित असेल की आपण निवडलेल्या 7 सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला आणि त्याची जागा भरण्यातच आली नाही. एक सभासद मृत्यू पावला, त्याची जागा रिकामीच होती. एक अमेरिकेत गेले, ते परत आलेच नाहीत. चौथे सदस्य संसदिकांच्या कामात इतके गुंतून राहिले ते कधी संविधानाकडे बघायला आलेच नाही. 1-2 सदस्य दिल्लीपासून दूर होते, ते वयोमानानुसार कधी घटना समितीत बसायलाच आले नाही. शेवटी असे झाले की घटना तयार करण्याचा सर्व भार एकाच डॉक्टर आंबेडकरांवर पडला आणि त्याही स्थितीत ह्या माणसाने एकट्याने अख्ख्या जगातली सगळी पुस्तकं वाचत, स्वतःच्या हाताने लिहित
हे संविधान पूर्ण केलं. 26 जानेवारी 1950 संविधान सभेला राज्यघटना बहाल करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? केळकर साहेब, अध्यक्ष महोदय, सॉरी, म्हणजे मला हाही सांगायला आनंद होतो की केळकर साहेबांचे पणजोबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय जवळचे संबंध होते. कदाचित या सभागृहात खूप जणांना माहित नसेल. संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक जर वाईट असतील तर ते वाईटच ठरेल, आणि संविधान कितीही वाईट असले तरी ते संविधान अंमलात आणणारे लोक चांगली असतील तर ते चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. हे मी नाही म्हणत आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे राज्यकर्ते चांगले असले पाहिजेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेत सांगून गेले. एखाद्याला सत्ता देणं सोपं आहे, परंतु शहाणपण देणे कठीण आहे. आपल्या वर्तनाद्वारे ते सिद्ध करूया की या सभेचा सार्वभौम अधिकार स्वीकारले असले तरी ते शून्य प्रमाणात वापरण्यास आम्ही तयार आहोत. हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे आपण देशातील सर्व घटकांसोबत घेऊन जाऊ शकतो. याशिवाय एकतेकडे नेणारा दुसरा कोणताही मार्ग नाही. या बाबतीत कुठलाही संशय बाळगू नका. बाबासाहेब म्हणतात, जर राज्यकर्ते लोकशाही मूल्य पाळणार नसेल तर समाज काय पाळणार? खरं सांगावं, आपण लोकशाही मूल्य पाळतो का? आज विरोधी बाकावरचा आकडा बघून आपण विरोधी पक्षनेता ठरवतो, जो कायद्यातच नाही, तो संविधानातच नाही, आणि संविधानाची चर्चा करतो आहोत आपण. साधा विरोधी पक्ष नेता देताना 2 अधिवेशनं घेणारं हे सभागृह आहे. कुठल्या लोकशाहीच्या आणि कुठल्या संविधानाच्या गप्पा मारतोय? हे संविधान म्हणजे पानं नाही आहेत. त्या संविधानात दिलेले अधिकार तुम्हाला देण्याचं मनोधैर्य आणि तेवढं मोठं हृदयही यावं. या देशाने 2 सदस्य असलेली लोकसभा, विरोधी पक्षात असलेले 2 सदस्यही बघितले आहेत, पण विरोधी पक्षाला चिरडताना कधी बघितलेलं नाही आहे. या देशाच्या इतिहासामध्ये एक मुलाखत जरूर ऐका. जेव्हा राजीव गांधींची हत्या झाली आणि त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयींची मुलाखत घेण्यात आली. ही अटल बिहारी वाजपेयींची मुलाखत ऐकताना अटल बिहारी वाजपेयींच्या डोळ्यात पाणी आहे. ते म्हणतात की मला अचानक निरोप आला की तुम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं, नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला येऊनच जायचंय. मी आश्चर्यचकित झालो की विरोधी पक्षाचा नेता असून देखील मला अमेरिकेत का पाठवतायत? त्याच्या मागचं कारण एकच होतं की राजीव गांधींना समजलं होतं की अटल बिहारी वाजपेयींना एक आजार झालाय आणि त्याच्यावरचा उपाय हा अमेरिकेतच आहे. स्वतः अटल बिहारी वाजपेयी म्हणतात की तेवढे पैसे माझ्याजवळ नव्हते, त्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो. हे सगळं अश्रू वाहात अटल बिहारी वाजपेयी सांगतायत. आणि शेवटी राजीवजींनी अटल बिहारांना अमेरिकेत पाठवलं. ते सदस्य असल्यामुळे तिथे त्यांच्या आजारपणावर जे काही उपचार केले आणि त्याचे सगळे पैसे भारतीय शासनाने अमेरिकेत दिले. असे संबंध राहिलेत का आपले? आपण तर काटा कसा काढायचा ह्याच्याच विचारत असतो. म्हणजे राजीव गांधी गेल्यानंतर रडत रडत डोळ्यात अश्रू आणून ही सगळी कहाणी आजही युट्यूबवर आहे. मी खोटं बोलत नाहीये. युट्यूबवर जाऊन ऐका. ही भारतीय लोकशाहीची परंपरा होती. हे संस्कार होते. आता तर जरा विरोधात बोलला, चल ईडी घुस जाओ उसके घर में. अरे ह्याच ह्याच्यात दिलंय ना तुमच्या संविधानाने की यंत्रणा वापरता येणार नाही, यंत्रणा या स्वतंत्र राहतील. कसलं स्वातंत्र्य आणि कसलं संविधान? निवडणूक आयोगामध्ये सदस्य कोण असावेत हा निर्णय झाला. हा थोडं 10 मिनिटं लागतील. नाही 10 मिनिटं साहेब.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो, आपण संविधानाबद्दल बोलतो, आणि 8 संविधानाबद्दल वाजेपर्यंत मग प्रस्ताव. थोडं 10 मिनिटं द्या, 10 मिनिटं केळकर सर, 10 मिनिटं. तुमच्या आजोबांचे मित्र होते, त्यांच्याबद्दल बोलतोय. खूप सदस्य आहेत. अध्यक्ष महोदय, माझी लिंक तोडली. अध्यक्ष महोदय, चांगल्या लिंक मध्ये आलो होतो. अध्यक्ष महोदय, सांगावं मला, आपण केवळ विरोधात बोललो म्हणून लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलो. आज मला म्हणजे त्यांचे तात्विक मतभेद असतील, मला आज मुख्यमंत्री महोदय जेव्हा बोलले की कोणाचं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करू नका, हे त्यांच्या एक वाक्यावर मी त्यांना टाळ्या वाजवून स्वागत केले. भारतीय राजकारणामध्ये जी नवीन 2014 पासून परंपरा सुरू झाली की एखाद्याचं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकायचं, मग त्याच्या मागे पाहिजे त्या एजन्सी लावून टाकायचं. पोलिसांचा तर वापर असा करतात की जसं काय पोलीस म्हणजे आपल्या घरचेच आहेत. यंत्रणेचं महत्व कमी करण्याचं काम आपण करतो. नाही, मी कशावर बोलत होतो? निवडणूक आयोगावर. निवडणूक आयोगामध्ये विरोधी पक्ष नेता असावा, त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान असावेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश असावेत, असा निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. बॅलन्स असावा. अशा यंत्रणेमध्ये एखादा माणूस जेव्हा निवडला जातो तेव्हा त्याचा कुठल्याही पक्षाशी संबंध नसावा, हा एकमेव हेतू होता. आपण काय केलं? आपण तो कायदा बदलण्यासाठी लोकसभेच्या सर्वसत्तेचा वापर करून तुम्ही कायदाच बदलून टाकलात आणि तिथे परत एका मंत्र्याला आणलात, म्हणजे इम्बॅलन्स क्रिएट केला. आणि निवडणूक आयोग इम्बॅलन्स झाल्यानंतर तिथे आलेल्या अध्यक्ष, म्हणजे जे कोण निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते त्यांचं नाव मी काही घेणार नाही, त्यांनी जे काय प्रताप केले त्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी नाही, या देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी आले होते. अध्यक्ष महोदय, ईव्हीएम वरती चर्चा खूप होऊ शकते, पण आजपर्यंत निवडणूक आयोगाने लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत वाढलेले मतांचा आकडा आणि याच्याबद्दलची क्लॅरिटी देण्याचे काम का नाही केलं? अध्यक्ष महोदय, भाषण करताना एकाने सांगितलं की काय तर जवाहरलाल नेहरूंनी पहिल्यांदा संविधान बदलाची भाषा केली. अरे, जवाहरलाल नेहरू आणि गांधींनी संविधान आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहकार्याने. हे काँग्रेसी देण आहे, काँग्रेसी विचारांची देण आहे. आणि तेव्हा नेहरूंसारखे पंतप्रधान होते म्हणून श्यामा प्रसाद मुखर्जींसारखे मिनिस्टर केले त्यांनी स्वतः बरोबर. ज्या श्यामा प्रसाद मुखर्जींनी जनसंघाच्या स्थापनेपासून स्वतःला त्या चळवळीत दिलं, हिंदू महासभेशी संबंध ठेवले, मला इतिहासात जायचं नाहीये, पण काँग्रेसनी मुस्लिम लीगशी कधी युती केली नाही. पण त्या मुस्लिम लीगची युती ही श्यामा प्रसाद मुखर्जींनी केली होती. हा देखील इतिहास आहे. पण त्याच श्यामा प्रसाद मुखर्जींना या देशामध्ये पहिलं सरकार नेमताना नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मिनिस्टर म्हणून घेतलं. हा मोठेपणा हा फक्त काँग्रेस देतं, काँग्रेसी विचार देतात. अध्यक्ष महोदय, कोण करत होतो संविधान बदलाची भाषा? त्यावेळेसच्या काँग्रेसबद्दल बोलतोय, कशाला एवढे चिडता? राहू द्या ना. त्यावेळेच्याच काँग्रेसबद्दल बोलतोय, जाऊ द्या, तुमचा काय संबंध नाही, बसा. अध्यक्ष महोदय, 5 मिनिटं. अध्यक्ष महोदय, या देशाला संविधान बदलाचं वारं आवडत नाही. आम्ही कधीच बोललो नाही संविधान बदलूया. आम्ही कायम संविधानाच्या बाजूने उभं राहिलो. या देशामध्ये कोण बोललो 400 आले तर संविधान बदलू? आम्ही बोललो होतो. कोण होता? अनंतकुमार हेगडे. कोण होता अनंतकुमार हेगडे? पहिल्यांदा अनंतकुमार हेगडे हे मंत्री कर्नाटकात आले होते आणि त्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये दगड मारला. आणि त्याच्यानंतर तर सातत्याने बोलणंच सुरू झालं की 400 द्या, संविधान बदलू, 400 द्या, संविधान बदलू. तुम्ही संविधान नाही बदलू शकत. जोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे तोपर्यंत हा देश आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो
की ज्या दिवशी या देशातल्या संविधानाला हात लावाल त्या दिवशी या देशाचे तुकडे तुकडे होतील आणि आमच्यासारखे दलित समाजातले ओबीसी वर्गातून आलेले जे कधी या सभागृहात येऊच शकले नसते, जोपर्यंत आमच्यासारखे लोक जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही या संविधानाला मारलेली मिठी कधीच सैलो देणार नाही. मणिपूरमध्ये हिंसा झाली. या देशामध्ये मणिपूर सारख्या देशामध्ये तुम्ही सांगता 2 मिनिटं. तुम्ही आवाड साहेब 2 मिनिटं. शेवटचं 2 मिनिटं. या देशामध्ये मणिपूरला हिंसा झाली. रस्त्यावरती बलात्कार झाले. बायकांना जाळण्यात आलं. कुठे गेलं होतं संविधान? कुठे गेली होती संविधानाची प्रतिष्ठा? अहो, पंतप्रधानांनी तिथे फिरायला देखील वेळ मिळाला नाही. आपल्याला फॉरेनला जायला वेळ आहे, पण आदिवासी महिलांवर बलात्कार होतोय, रस्त्यांवरती जाळल्या जात आहेत, आपल्याला कधीही चिंता वाटली नाही. आणि म्हणून या संविधानाची प्रतिष्ठा जपणे म्हणजे फक्त दिल्लीत राहून भाषण करणे नव्हे, ते इथल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे संविधानाची प्रतिष्ठा राखणं आहे. अध्यक्ष महोदय, जाता जाता मला फक्त ब्रॉडकास्टिंग बिलची आठवण करून द्यायची आहे. एक ब्रॉडकास्टिंग बिल नावाचं बिल येतंय, तुम्ही ऐका. आता पवार साहेब तुम्ही ऐका. तुमचे सगळे ट्विट्स, तुमच्या सगळ्या सोशल मीडिया पोस्ट, तुमचे सगळे फेसबुक, हे सगळे अकाउंटेबल धरले जाणार आहेत आणि त्याच्यावरती वॉच ठेवण्याचे अधिकार सरकार स्वतःकडे घेत आहे. त्यालाच ब्रॉडकास्टिंग बिल म्हणतात. अरे, आम्हाला राईट टू प्रायव्हसी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट आम्हाला सरकारने दिलेली आहे. मूलभूत अधिकारांनाच हात घालण्याचं काम तुम्ही करताय. दास साहेब, बोलणं सोपं आहे, बाहेर आल्यावर लयला वाट लागते हो. एकदा अध्यक्ष महोदय, धार्मिक आता पुढचं नाव मी पुकारणार आहे. अध्यक्ष महोदय, मला अध्यक्ष महोदय, मला जाता जाता आरक्षणावरती बोलायचं. आरक्षणावरती टीका करणारे नेहमी काय सांगतात माहितीये? स्पर्धा व्यवस्थित होत नाही. स्पर्धा. अरे, 5000 वर्ष आम्हाला पुस्तकाला हात लावू दिला नाही, त्याच्याबद्दल काय बोलणार हो? 85% माणसं आजही अशा समाजात नाही येतात ज्या समाजाला शिक्षण नावाची गोष्टीची ओळखच नव्हती. या 15% समाजाने या भारतावर वर्चस्व गाजवलं आणि जर 85% समाजाला न्याय देण्याची व्यवस्था संविधानाच्या आरक्षणाच्या माध्यमातून होणार असेल तर तुम्हाला एवढं का वाईट वाटतं? आरक्षण म्हणजे काय कोणाच्या आर्थिक उन्नतीचा यंत्र नव्हे. एखाद्या कमकुवत वर्गाला ताकद देण्याचं काम जर आरक्षणाच्या माध्यमातून होणार असेल आणि तो माणूस ती ताकद घेऊन वेगाने धावणार असेल तर तुम्हाला वाईट का वाटतो? जाऊ द्या ना त्याला. अरे, 5000 वर्ष तुम्ही रोखलात ना त्याला. अरे, बाबासाहेबांनी जर मनुस्मृती जाळली नसती तर मनुस्मृती हाच आमचा कायदा आहे अशी म्हणणारी एक संस्था होती ना. कल्याण शेट्टी, सचिन कल्याण. शेवटचे 2 मिनिटात अध्यक्ष, शेवटचे झाला. आणि त्यामुळे आरक्षण आणि त्यामुळे मला शेवटचं वाक्य बोलायचं आहे. त्यामुळे सगळी भाषणं करत असताना मला एवढंच सांगायचं आहे की संविधान जपण्याची ते जपून ठेवण्याची जबाबदारी, हृदयाशी कवटाळण्याची जबाबदारी आपली आहे. जेव्हा जेव्हा या संविधानावर संकट येईल तेव्हा तेव्हा पक्षविनिवेश विसरून आपल्याला कामाला लागावं लागेल. जो कोणी बोलेल की आम्ही संविधान बदलण्यासाठी लोकसभेत जाणार आहोत त्याला लोकसभेत पाठवू नका. आणि भारतीय जनतेने 2024 साली तेच केलं.
400ची भाषा बोलणारे 240 वर आले. चला, त्याचं कारण धन्यवाद. एकच होतं सचिन की तुम्ही कल्याण संविधान शेट्टी. बदलण्याची भाषा बोललात. आणि अध्यक्ष म्हणून महोदय, आजच्या या अध्यक्ष महोदय